नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत मुख्यमंत्री लाडक्या भाऊ योजनेबद्दल. तर ह्या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. या योजनेअंतर्गत काय काय लाभ भेटणार आहेत, एज लिमिट काय आहे, स्टायफंड किती भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया. तर चला आपल्या स्क्रीनकडे आणि जाणून घेऊया की लाडका भाऊ योजना नक्की काय आहे. सो ह्या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. सो बेसिकली कार्यप्रशिक्षण योजना हे नाव आहे ह्या योजनेचं. ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला उद्योजकांकडे कार्यप्रशिक्षण देणार आहेत. बेसिकली तुम्हाला ट्रेन करणार आहे गव्हर्मेंट आणि ट्रेनिंगनंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा अवेलेबल करून देणार आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट. सो जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते. अजून एक मुद्दा की लाडकी बहीणसारखे तुम्हाला ह्या योजनेमध्ये 1,500 प्रति महिना जसं लाडकी बहीण योजनेमध्ये अनाऊन्समेंट केलेली, तसं तुम्हाला इकडे फ्रीमध्ये भेटणार नाही आहे. 8 ते 10,000 रुपये, जसं 6 ते 10,000 रुपये प्रति महिना. याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आणि ते काय गोष्टी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याच्या आधी ह्याची जी रजिस्ट्रेशन लिंक आहे ते मी कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून ठेवली आहे आणि हे PDF जे आहे ते सुद्धा मी ॲड करून ठेवले. तिकडे जाऊन तुम्ही ह्याचा ॲक्सेस करू शकतात. आणि आता आपण एक एक करून हे पॉईंट्स डिस्कस करूया. सो पहिला पॉईंट की तुम्हाला ट्रेन करणार आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. सेकंड, ह्याचं जे बजेट आहे ते 5,500 रुपये करोड आहे. सो महाराष्ट्र गव्हर्मेंटने एवढे पैसे राखीव ठेवले आहेत युवा रोजगारासाठी और युवा कार्यप्रशिक्षणासाठी. आता येऊया आपण ह्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाकडे. सो इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता. सो पात्रता काय आहे हे जाणून घेऊया. सर्वात प्रथम पात्रता, तुमचं वय 18 ते 35च्या मध्ये हवं. सो तुमचं एज 18 ते 35 हवं. सेकंड गोष्ट, तुम्ही 12th ITI डिप्लोमा डिग्री ह्यामधल्या कोणत्यासुद्धा एक डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकाल. तिसरा मुद्दा, तुम्ही महाराष्ट्राचे हवेत. सो महाराष्ट्राचं डोमेसाईल तुमच्याकडे असलं पाहिजे. जर नसेल तर तुम्ही जाऊन अप्लाय करा आणि डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. फोर्थ पॉईंट, तुमची आधार नोंदणी हवी. बेसिकली आधार रजिस्ट्रेशन हवं. आधार कार्ड नसेल तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत. सो ही एक गोष्ट आहे. फिफ्थ पॉईंट, तुमचं बँक अकाउंट हवं. सो बँक अकाउंट नसल्याशिवाय तुम्हाला हे जे स्टायफंड आहे ते तुम्हाला भेटणार नाही. सो तुम्हाला तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. सिक्स्थ पॉईंट, तुम्ही रोजगार mahaswayam.government.in ह्या वेबसाईटवर रजिस्टर केलं हवं. ही वेबसाईटची लिंक जसं मी आधी बोललो रजिस्ट्रेशन बॉक्समध्ये ठेवलेली आहे. सो आता आपण जाणून घेऊया की तुम्हाला कोणत्या बँडमध्ये केवढा स्टायफंड भेटणार आहे. तर तीन ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. एक 12th, सेकंड ITI आणि डिप्लोमाचा बँड, तिसरा जो आहे तो डिग्रीचा बँड. सो 3 बँड आहेत. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 प्रति महिना भेटणार आहेत. ITI किंवा डिप्लोमा पास असाल तर 8,000 प्रति महिना भेटणार आहेत. आणि डिग्री जर असेल तर तुम्हाला 10,000 प्रति महिना भेटणार आहे. तर हे जे स्टायफंड आहे ते तुम्हाला मोफत भेटणार नाही. सो हे फ्रीमध्ये नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला 6 महिने तुमचं महिन्यांची ट्रेनिंग होणार आहे. सो 6 महिन्यांची ट्रेनिंग आणि त्या ट्रेनिंग नंतर म्हणजे प्रत्येक महिन्याचं तुम्हाला स्टायफंड 6,000, 8,000 किंवा 10,000 हे भेटणार आहे. सो तुम्हाला ट्रेनिंग देणार बेसिकली गव्हर्मेंट आणि ह्याचे जे स्टायफंड आहे ते 6,000 ते 10,000च्या रेंजमध्ये अकॉर्डिंग टू तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे. सो लाडकी बहीणसारखे तुम्हाला फुकट नाही भेटणार आहे हे स्टायफंड. सो ह्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. आणि दॅट्स इट. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट होतं. आणि जसं मी तुम्हाला बोललो
की हे कार्यप्रशिक्षणाची वेळ 6 महिने असेल आणि ह्या कालावधीत शासनामार्फत विद्यावेतन म्हणजे जे स्टायफंड आहे ते तुम्हाला 6 महिन्यांसाठी भेटणार आणि हे तुमचं जे अकाउंट आहे त्यामध्ये क्रेडिट होणार प्रत्येक महिन्याला. अजून एक पॉईंट की ह्या योजनेअंतर्गत स्टेट गव्हर्नमेंटने 10 लाख जॉब ओपनिंग ची अनाउन्समेंट केली आहे की प्रत्येक फायनान्शियल इयरसाठी 10 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. तर हे कसं होणार आहेत हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याचं पण मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या योजनेअंतर्गत जे पण उद्योजक आहेत ते सुद्धा रजिस्टर करू शकतात, त्यांचा बिझनेस रजिस्टर करू शकतात आणि त्या बिझनेससाठी ते ह्या योजनेमध्ये ट्रेन केलेल्या स्टुडंटला एम्प्लॉयमेंट देऊ शकतात. सो उद्योजकांसाठी हा क्रायटेरिया EPF, GST किंवा DPIT हे सर्टिफिकेट असलेले बिझनेस रजिस्टर करू शकतात ह्या योजनेसाठी. त्यांचं मिनिमम ते 3 वर्ष आधी स्थापन झालेले हवेत आणि सेम लिंकवर जाऊन रजिस्टर करू शकतात. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी होत्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या आणि तुम्हाला हे बेनिफिट्स मिळणार आहेत. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात. आता आपण एकदा ह्यांची रजिस्ट्रेशन वेबसाईट बघूया. सो ही वेबसाईट आहे rozgarmahaswayam.government.in. ह्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर करू शकाल. इकडे नोंदणीचा ऑप्शन आहे, सो नोंदणीवर क्लिक करा आणि इकडे तुम्हाला फॉर्म भेटेल. सो हा फॉर्म फिलअप करून तुम्ही रजिस्टर करून ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करतात ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये टाका. सो मी नवीन व्हिडिओ रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल डिटेलमध्ये. ही वेबसाईट लिंक आणि सगळ्या डिटेल्स मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून ठेवतो. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये रिस्पॉन्ड करा. सो हे होते ह्या व्हिडिओ साठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.